एकदा एक मुलगा गर्लफ्रेंडला पचापच करण्यासाठी लॉजमध्ये घेऊन गेला. रूममध्ये पोचताच मुलीने फटाफट कपडे काढले आणि मुलाचा पप्पू केळ हातात घेतला तर त्यातून 2-3 थेंब पडले. मुलगी: जानू, हे काय आहे? मुलगा: काही नाही ग वेडे, ये तो खुशी के आंसू है. नवरा बायको ब्लू फिल्म बघत असतात. अचानक बायको म्हटली: अय्या, किती वेळ करतोय तो, तुम्ही इतका वेळ का नाही करत? नवरा: वेडी, ती त्याची बायको नाही, तू बाजूच्या प्रियाला विचार, माझा स्टॅमिना. एक कॉलेजची विद्यार्थिनी एकदा क्लासमध्ये लेट आली. शिक्षक: तू आज लेट का आलीस? मुलगी: सर, एक मुलगा माझ्या मागे मागे येत होता. शिक्षक: पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस? मुलगी: सर, तो मुलगा फारच हळूहळू चालत होता, मला त्याच्याकडून ठोकून घ्यायचं आहे, तेल लावून. यमराज 3 बायकांना विचारतो, कधी किस केलंय का? पहिली बाई: हो, लग्नाच्या आधी किस केलंय. यमराज: तू नरकात ये. दुसरी बाई: मी लग्नानंतर किस केलंय. यमराज: तू स्वर्गात ये. तिसरी बाई: मी अजून एकदा पण किस नाही केलंय. यमराज: तू कोपच्यात ये. विद्यार्थी: अहो मॅडम, तुम्ही पाये फाकून का चलत आहात? पपई दुखत आहे का? नवऱ्याने रातभर तेल लावून केलेलं दिसतंय. मॅडम: हो रे, खूपच पचापच केलंय तेल लावून, नुसता पाच पाच. विद्यार्थी: असं काय करतो तुमचा नवरा की तुम्हाला चलायला येत नाही? मॅडम: अरे, सारखं माझ्या तोंडात त्यांचं केळ चोकायला लावतात, माझ्या पूर्ण नड्यात केळ घालतात, त्यांचं केळ मागे पुढे करून चोकायला लावतात. ते घरात आले की मला नागडत झोपवतात. सकाळ दुपार संध्याकाळ उठलं की लगेच पचपच तेल लावून माझी पपई मारतात. मला मागून पुढून खूप झवतात. बस करा हो, मला दुखत आहे म्हणले तरी ते सोडत नाही. माझे बॉल तर चोळून दाबून चोकून लाल बुंद करतात. खेळ चोकायला लावून शेवटी बिंद प्यायला देतात. जबरदस्त. प्रियंका: अगं ऋतुजा, तुझ्या तोंडावर पांढरं पांढरं हे काय पडलं आहे ग? बिंद तर नाही. ऋतुजा: अगं काय सांगू तुला, माझ्या बॉयफ्रेंडला मला तेल लावून पचापच करायचं होतं, पण मी करू दिलं नाही आणि बॉल पण दाबू दिलं नाही. प्रियंका: मग काय केलं त्यानं? ऋतुजा: त्यानं रागारागाने माझ्या तोंडावर त्याचं केळ हलवून पांढरं बिंद उडवलं ग. त्याचा केळाचा आणि बिंदाचा खूप घाण वास येत होता ग. मला जबरदस्ती बिंद प्यायला दिलं. राजेशचे मित्र: भावा, तुझ्या घरी रात्री कोण कबुतरांना दाणे टाकत असतं का रे? राजेश: नाही रे, असं काय म्हणता तुम्ही? मित्र: अरे रात्री आह आह आ आ नको, बस प्लीज असा आवाज येत होता.
म्हणून विचारलं. एकदा एक मुलगा गर्लफ्रेंडला पचापच करण्यासाठी लॉजमध्ये घेऊन गेला. रूममध्ये पोचताच मुलीने फटाफट कपडे काढले आणि मुलाचा पप्पू केळ हातात घेतला तर त्यातून 2-3 थेंब पडले. मुलगी, जानू हे काय आहे? मुलगा, काही नाही ग वेडे, ये तो खुशी के आंसू है. नवरा बायको ब्लू फिल्म बघत असतात. अचानक बायको म्हटली, अय्या किती वेळ करतोय तो, तुम्ही इतका वेळ का नाही करत? नवरा, वेडी, ती त्याची बायको नाही, तू बाजूच्या प्रियाला विचार, माझा स्टॅमिना. एक कॉलेजची विद्यार्थिनी एकदा क्लासमध्ये लेट आली. शिक्षक, तू आज लेट का आलीस? मुलगी, सर, एक मुलगा माझ्या मागे मागे येत होता. शिक्षक, पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस? मुलगी, सर, तो मुलगा फारच हळूहळू चालत होता, मला त्याच्याकडून ठोकून घ्यायचं आहे तेल लावून. यमराज 3 बायकांना विचारतो, कधी किस केलंय का? पहिली बाई, हो, लग्नाच्या आधी किस केलंय. यमराज, तू नरकात ये. दुसरी बाई, मी लग्नानंतर किस केले. राजेशचे मित्र, भावा, तुझ्या घरी रात्री कोण कबुतरांना दाणे टाकत असतं का रे? राजेश, नाही रे, असं काय म्हणता तुम्ही? मित्र, अरे रात्री आह आह आ आ नको, बस प्लीज, असा आवाज येत होता, म्हणून विचारलं. प्रियंका, अगं ऋतुजा, तुझ्या तोंडावर पांढरं पांढरं हे काय पडलं आहे ग? बिंद तर नाही? ऋतुजा, अगं काय सांगू तुला, माझ्या बॉयफ्रेंडला मला तेल लावून पचापच करायचं होतं, पण मी करू दिलं नाही आणि बॉल पण दाबू दिलं नाही. प्रियंका, मग काय केलं त्यानं? ऋतुजा, त्यानं रागारागाने माझ्या तोंडावर त्याचं केळ हलवून पांढरं बिंद उडवलं ग. त्याचा केळाचा आणि बिंदाचा खूप घाण वास येत होता ग. मला जबरदस्ती बिंद प्यायला दिलं. ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी रहा, हसत रहा. ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी रहा, हसत रहा.